आज आखाडा बाळापूर कळमनुरी तालुका मोरे परिवाराच्या घरी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तालुक्याच्या टीमच्या वतीने भेट देण्यात आली। 30/11/2025 रोजी पंजाबराव मोरेदादा यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्येमध्ये पोलीस प्रशासनाकडून काही संबंधित 2 आरोपींना अटक करण्यात आली, परंतु परिवाराकडून सगळी माहिती घेतली असता मोरे कुटुंबाचं असं म्हणणं आले की याच्यामध्ये जो दुसरा मुख्य आरोपी आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनानं बगल देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। अनेक धागेदोरे याच्यामध्ये सोडलेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून मोरे कुटुंबाला पूर्णतः माहिती दिल्या जात नाही। सीसीटीव्ही फुटेज असतील, PM रिपोर्ट असेल, त्यामध्ये जो काही कॉल रेकॉर्ड असतील, त्यानंतर त्यामध्ये सापडण्यात आलेली कारचा मालक असेल, याच्यामध्ये जेवढेही संशयित व्यक्ती आहेत, संशयित आरोपी आहेत, त्यांच्याबाबत कोणतीही परिवाराला माहिती वारंवार विचारून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून दिल्या जात नाही। पोलीस प्रशासन आडमुडकीची भूमिका घेत आहे। त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मोरे कुटुंबाच्या इथं भेट देण्यात आलेली आहे। संबंधित आखाडा बाळापूरचे पोलीस निरीक्षक यांच्याशी पण बोलणं झालं। DYSP यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांच्या PA सुद्धा बोलणं झालं। त्यामुळे माझी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे, यामध्ये जो मुख्य आरोपी आहेत, जे कोणी 6 आरोपी आहेत, त्यांना पोलीस प्रशासनानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोणत्याही माध्यमातून करू नये। कुटुंबाच्या मागण्या आहेत, यामध्ये पूर्णतः योग्य ती चौकशी व्हायला हवी। त्या चौकशीमध्ये जे काही मुद्दे पोलीस प्रशासनाकडून वगळल्या जात आहेत ते मुद्दे त्यांनी त्यामध्ये ॲडिशन करावेत। त्या मुद्द्यावरती त्यांनी ते नमूद करून त्यामध्ये जो गोरे नावाचा आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्याला आरोपी करून त्याच्यावरती सुद्धा 302चा गुन्हा दाखल करावा असं परिवाराचं म्हणणं आहे। आणि परिवारासोबत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उभी आहे। आणि पोलीस प्रशासनाला या माध्यमातून एवढीच विनंती आहे की कुणालाही पोलीस प्रशासनाने वाचवण्याचा प्रयत्न करू नये। परिवाराच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा मुद्दा, हा निर्घृण झालेली आणि जातीय दोषीपोटातून झालेली निर्घृण हत्या, यामध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं मोरे कुटुंबासोबत रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पोलीस प्रशासनाला या माध्यमातून देत आहोत।